निरोगी आरोग्यासाठी कायम लक्षात ठेवा हे काही खास उपयुक्त गोष्टी. नंबर 1, जेवणानंतर बडीशेप किंवा गूळ खाणे आवश्यक आहे, कारण यामुळे पचन सुधारते आणि आपले अन्न लवकर पचते. नंबर 2, रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल नाभीवर लावल्याने मेंदू तीक्ष्ण होते आणि चेहऱ्यावर चमक येते. नंबर 3, जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तुमच्या घशात ॲलर्जी असेल तर आल्याचा चहा प्या, खूप आराम मिळेल. नंबर 4, जर तुम्ही सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर दालचिनीचे दूध प्यायल्याने खूप फायदा होतो. जर तुम्हाला दालचिनीचे दूध प्यायचे नसेल तर दालचिनी कोमट पाण्यात घालून सेवन करा. नंबर 5, चांगली झोप घेऊनही थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही उठाल तेव्हा 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. नंबर 6, ताप कमी होत नसेल तर गुळवेलचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळा आणि पाणी अर्धे झाल्यावर कोमट चहासारखे प्या. यामुळे ताप लवकर बरा होईल. नंबर 7, शरीराची ताकद वाढवण्यासाठी अंकुरलेल्या हरभऱ्यात लिंबू, आल्याचे तुकडे, कांदा, काकडी, हलके मीठ आणि काळी मिरी टाकून सकाळी नाश्त्यात खा. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा राहील. नंबर 8, तुमच्या आहारात या 3 पांढऱ्या गोष्टीचा कमीत कमी वापर करा: मैदा, साखर आणि पांढरे मीठ. नंबर 9, जे लोक सकाळचा नाश्ता करत नाहीत त्यांच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो आणि हळूहळू त्यांच्यामध्ये अनेक आजार विकसित होऊ लागतात. म्हणून नाश्ता नेहमी हेल्दी आणि जड असावा, त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. नंबर 10, जर तुम्हाला तुमच्या शरीरातील गाठ होण्याच्या समस्येने त्रास होत असेल तर सीताफळाचा वापर गाठीच्या उपचारात खूप फायदेशीर आहे. पिकलेल्या सीताफळाला एका कापडात गुंडाळून गाठीवर बांधल्याने गाठ उघडते आणि नंतर हळूहळू निघूनसुद्धा जाते. नंबर 11, जे लोक रोज काकडीचे सेवन करतात त्यांच्या रक्तातील शुगर वाढण्याचा धोका कमी होतो आणि त्यांचे हृदय नेहमी निरोगी राहते. नंबर 12, जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर पाण्यात थोडे मीठ टाकून ते गरम करा. मग एक कपडा घ्या आणि त्या पाण्यात ते कपडा टाका आणि त्याने गुडघ्याला शेकत राहा किंवा ते पाण्यातील कपडा रात्रभर बांधून राहू द्या. तुम्हाला खूप आराम मिळेल आणि वेदना कमी होऊ लागतील. नंबर 13, पुदिनासोबत खडीसाखरेचे सेवन केल्याने महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या उद्भवत नाही. नंबर 14, पायाच्या अंगठ्यावर काळा धागा बांधल्याने पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात आणि असे मानले जाते की त्याने नजरसुद्धा लागत नाही. नंबर 15, चपातीवर तूप टाकून खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते आणि शरीरात ताकद टिकून राहते. नंबर 16, पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. नंबर 17, जर हाडे कमकुवत असतील तर तुमच्या आहारात क्रॅनबेरीचा आवश्यक वापर करा. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, ते हाडे मजबूत करण्याचे काम करतात. नंबर 18, जर तुम्ही रोज एकच उशी न धुता वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात आणि डोकेदुखीसुद्धा होऊ शकते. नंबर 19, मुलांना काही काळ मातीमध्ये खेळू द्या, कारण मातीमध्ये खेळण्याने मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. नंबर 20, जर तुम्हाला बद्धकोष्ठाच्या समस्येने त्रास होत असेल तर अंजीर रात्री भिजवून सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. नंबर 21, जमिनीवर झोपल्याने कंबरदुखीपासून खूप आराम मिळतो. नंबर 22, डोक्याखाली उशी ठेवून झोपणे टाळले पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या मणक्याला आणि मानेला त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला डोक्याखाली उशी ठेवून झोपण्याची सवय असेल तर हलके जाड सुती कापड घेऊन झोपा. नंबर 23, सुती कपड्यात ओवा बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 24, मांस आणि मासे खाल्ल्यानंतर कधीही दुधाचे सेवन करू नका, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. नंबर 25, स्ट्रॉबेरीचा रस पिल्याने रक्त शुद्ध होते. नंबर 26, घशात इन्फेक्शन झाल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळण्या केल्याने खूप आराम मिळतो. नंबर 27, जर तुमचे दात पिवळे पडत असतील तर लिंबाचा रस मुळावर टाकून दातांवर चोळल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. नंबर 28, मातीची भांडी वापरणारे लोक आजारांपासून सुरक्षित राहतात. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने आपल्या शरीराला आवश्यक मिनरल मिळत राहतात. नंबर 29, जर हलक्या पिवळ्या रंगाची लघवी येत असेल तर तुम्ही आतून निरोगी नाही. नंबर 30, लाकडी कंगवा वापरल्याने केस मजबूत राहतात आणि केस कमी तुटतात. नंबर 31, लघवी करताना जळजळ होत असेल तर लस्सीमध्ये मीठ टाकून प्या आणि जास्तीत जास्त टरबूज आणि खरबूज खा. नंबर 32, जर तुमचा घसा खराब असेल किंवा अजिबात आवाज येत नसेल तर कच्चा पेरू जाळून खा, त्यामुळे घसा बरा होईल. नंबर 33, जास्त विचार केल्याने किंवा तणावामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसू लागतात. नंबर 34, बटाट्याची साल तुमच्या त्वचेवर ब्लीचसारखे काम करते.
ती साल लावल्याने तुमच्या काळ्या झालेल्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. बटाट्याची साले फेकून देऊ नयेत तर ती वापरावीत. नंबर 35. चिमूटभर सोडा मिसळून ताक पिल्याने लघवी करताना जळजळ होण्यापासून आराम मिळतो. नंबर 36. फिश ऑइल वापरल्याने दृष्टी सुधारते. नंबर 37. गाजर आणि बीटरूटचा रस पिल्याने दृष्टी सुधारते आणि ॲनिमिया देखील दूर होतो. नंबर 38. झोपून किंवा उभे असताना पाणी पिऊ नये. यामुळे होणारे गुडघेदुखी जगातील कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही. नंबर 39. रोज एक काकडीचे सेवन करा, कारण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 40. अचानक खूप ताप आल्यास भोपळ्याचे तुकडे करून कपाळावर मालिश केल्याने ताप कमी होतो. नंबर 41. आल्याचा रस कोमट करून सांध्यावर लावल्याने सांधेदुखी बरी होते. नंबर 42. चप्पल किंवा शूज घातल्यामुळे पायावर डाग पडले असतील तर 4 मोठे चमचे ग्लिसरीन, 1 मोठा चमचा लिंबाचा रस एकत्र करून बॉटलमध्ये भरून त्या रसाने पायाच्या डागावर रोज मसाज करा आणि 10 मिनिटांनी पाय धुवा. असे नियमित केल्याने काही दिवसातच तुमच्या पायावरील डाग दूर होतील. नंबर 43. लहान मुलांमध्ये वारंवार जंत होण्याची तक्रार असेल तर त्यांना रोज सलाडमध्ये टोमॅटोवर सेंधव मीठ टाकून खायला द्या. यामुळे त्यांना खूप आराम मिळेल. नंबर 44. चांगल्या आरोग्यासाठी नेहमी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि रात्री लवकर झोपले पाहिजे. नंबर 45. ज्या महिला रोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश करतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार असतो. नंबर 46. रात्रभर भिजून ठेवलेल्या मेथीची पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे चेहऱ्याची त्वचा चांगली ठेवण्यास मदत करतात. नंबर 47. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने चेहऱ्यावरील तेलाचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे मेकअप चांगला ब्लेंड होण्यास मदत होते. बर्फ सुती कपड्यात गुंडाळून चेहऱ्यावर मसाज करावा. नंबर 48. कोणत्याही प्रकारची सर्दी दूर करण्यासाठी आंबट दह्यामध्ये गूळ आणि काळी मिरी पावडर मिसळून खा. नंबर 49. पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीतही आराम मिळतो. नंबर 50. जर डोकेदुखी होत असेल तर यापासून आराम मिळवण्यासाठी स्प्राईटपेक्षा चांगले ड्रिंक नाही, कारण ते औषधापेक्षा जलद काम करते. तर मित्रांनो, ही आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.